हाय यूट्यूब फॅमिली. थोडासा कलर लागल्यामुळे कलर काढत होतो. काय झालं आजला हिंजवडीमध्ये आपलं काम चालू होतं. 2 BHK मिळाला होता आपल्याला ट्रॅक्टर इमोशनल मारण्यासाठी. ही बकेट ट्रॅक्टर इमोशनलची एका 10 लिटर आणि थोडासा प्रायमर आणला होता आपण. आणि फ्लॅट चांगलाच होता. म्हणलं व्हिडिओ बनवा, बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही बनवला आहे. आता काय होते कामाच्या रगाड्यामध्ये व्हिडिओ बनवायचं राहून जाते. तर हिंजवडीमध्ये आज अमावस्याच्या दिवशी आपलं काम साफसफाई चालू आहे. काल पेंटिंग आपण रात्री 10-9-10 वाजेपर्यंत केली होती. काही ठिकाणी सिंगल हात, काही ठिकाणी डबल हात मारून झाला होता. सिलिंग ते डबलच मारून घेतो आपण स्टार्टलाच, आणि नंतर मग भिंती वगैरे काही राहतात त्या. या ठिकाणी पूर्ण वाईट असल्यामुळं तुम्ही आता पाहताय 2 BHK फ्लॅट मस्त. इथं बाल्कनी आहे, ओपन बाल्कनी. आता आपली साफसफाईचं काम चालू आहे. ते जगविख्यात पेंटर सद्दाम भाई, आपले रेगुलरचा सद्दाम भाई यूट्यूबर को हाय करो सब. हाय. इधर 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 सद्दाम इधर ना, रेगुलर का आदमी हो. तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहताच सद्दाम भाईला. खूप छान काम करतो. आणि समजा मी जरी रागवलं तरी शांत होतो. नको रागू, काम होईल. काय होतं कामाचं प्रेशर असतं, कुठं जायचं असतं नाही. खायला किचन मस्त छानसा. किचनची साफसफाई पहा. खाली वगैरे सगळे दरवाजे इथं पण बाल्कनी आहे. आणि बाल्कनीला मस्तपैकी आपण साफसफाई केली आहे. आता ते ॲसिडचे डाग वगैरे ते आपण काढत नाहीत. आपले पेंटिंगचे डाग कुठं दिसत नाहीत, यालाच आपण महत्त्व देतो. आपले डाग आपण ठेवत नाही. मास्किंग टॅपिंग वगैरे आपण केलेली आहे. आणि खिडक्यांवरचे डाग वगैरे असं सगळं साफसफाई व्यवस्थित असते. आपली कामाची आपण क्वालिटी देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. या ठिकाणी बाथरूमची क्लिनिंग, तुमचे बेसिंग झालं, नाही टॉयलेटचं भांडं नाही करत आम्ही. बाकीचे डाग वगैरे सगळे काढून घेतो. जे खाली राहिलेले डाग वगैरे सगळेच काढतो. हा एक रूम. कोणत्याही प्रकारचा डाग तुम्हाला खाली फरशीवर पण दिसणार नाही आणि काहीच नाही. कोणत्या दरवाजाला पण दिसणार नाही डाग. फक्त कोरड्या फडक्याने पुसले तरी झालं, कोणतेच डाग नाही दिसणार. हे छोटे मोठे आहेत आपले, नाही काय बोलतात त्याला, पांढरं झालं पुढं काय लागलेलं. बाकी बोर्ड वगैरे साफ करून द्यायचे. सगळं आपण काम टाकाटक करून द्यायचं. चला नेक्स्ट रूम. ह्या रूम तर सगळ्यात शेट आहे, सगळ्यात बेकार. या टाईलचं असं याच्यामध्ये राहतात, अशा लाईन असतात. त्या लाईनमध्ये जाऊन कलर बसला ना का निघत नाही. त्याचं आपण त्या ठिकाणी त्याला अंथरलं होतं पूर्ण, जे काय बोलतात ताडपत्री किंवा कागद, तो टाकून आपण याच्यावर काम केलं. थोडंसं या ठिकाणी जरा आपल्याकडून राहिलं होतं, त्या ठिकाणी थोडंसं पांढरं दिसतंय. 2 फुटाचा भाग आहे. बाकी बाथरूम वगैरे पण दरवाजे खिडक्या व्यवस्थित साफसफाई केलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवलंच. आता हा असा कॅमेरा पकडून मग व्हिडिओ करता येईल. हा जमीनचा भाग आहे. 2 BHK काम आज काल आपण फायनल करायला घेतलं होतं. काल होती 20 तारीख, आज आहे 21 तारीख. 20/9/2025, 21/9/2025ला आपण डे नाईट करून हा फ्लॅट पूर्ण फायनल केलेला आहे. असेच कामाची संधी देत जा. काही यूट्यूबवरून पण कामं मिळायला लागलेत आपल्याला, काही गुगलवरनं मिळतात आहे, काही इंस्टावरनं मिळतात आहे. असंच प्रेम राहू द्या. खूप छान वाटतं आहे. छोटे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल मी. माझं नाव राहुल गाडेकर. मी पेंटिंगची कामं करतो, स्वतःसुद्धा पेंटिंगची कामं करतो. आता ते काय दाखवायला बरं वाटत नाही, पॅन्ट वगैरे असते ते वरती जरा साफसुथरं असतं म्हणून ते बोलतात ना व्हिडिओ करायचा आहे, खाली काही बोल बघते नाही का, असला विषय आमचा. तर आम्ही पण पेंटिंगची स्वतःच कामं करतो. ठेकेदार असतो म्हणून काय लागतं, करावंच लागतं, कारण त्याशिवाय नाव नाही. आणि नेक्स्ट ब्लॉगला काय तुम्हाला अपेक्षित आहे ते सांगा. आत्ता आपण न्यू प्रोजेक्ट राबवत आहोत. म्हणजे हे काम कसं कमी वेळात होईल, काय होईल,
ह्याच्यामध्ये काय काय करावं लागेल, कंपनीने जे काही सांगितले नाही का, त्यात काय बदल करता येईल का, कंपनीला सुद्धा सजेशन आपण आता देण्याचं काम करतो आहे. 2 दिवस आपल्याला मीटिंगला बोलवत होते एशियनवाले, पण आपल्याला काय जायला मिळालं नाही. अल्टिमा प्रोटेक्टसाठी बोलवलं होतं आणि अजून एक प्रोजेक्ट होता त्यासाठी बोलवलं होतं, पण जायला जमलं नाही. दिवाळीची खूप कामं चालू आहेत आणि तुम्हाला तर माहिती आहे माझ्याकडे खूप कामं चालू असली का मी यूट्यूबवर जास्त लक्ष देत नाही. त्यामुळं यूट्यूबवर माझे जाऊन चॅनल्स पाहत राहा, माझे सब वाढवा, सबस्क्राईब करा आणि माझ्या मेहनतीला तुम्ही काहीतरी प्रतिसाद म्हणून काय म्हणतात त्याला लाईक करा, कमेंट्स करा आणि असंच प्रेम राहू द्या. कोणाचे नातेवाईकांचे काम असतील तर पुण्यात सांगा, करू आपण, विश्वासाने करू. साफसफाई पेंटिंग आपण विश्वासाने काम चांगलं करतो. तर यासाठी संपर्क साधा 7888103368 आपल्या पेंटिंगच्या कामासंदर्भात आपल्याला नक्की जरूर कळवा. पुण्यात कुठेही काम करतो आपण, काम करण्याची तयारी आहे. फक्त एवढंच का आमचे रेट थोडेसे टाईट म्हणजे आपण काम पण तसंच करतो. फास्ट पाहिजे तर फास्ट, स्लो पाहिजे स्लो. 2 पैसे मिळाले तर आनंद वाटतो, म्हणून आपण 2 पैसे टाईट काम घेतो. म्हणजे जगाव्यतिरिक्त नाही घेत, जे एशियन कंपनीत घेतात. अर्बन कंपनीत आता तुम्हाला मी एखाद्या दिवशी त्याचं गौप्यस्फोट होणार आहे माझ्याकडनं, काही काम कसं केलं जातं. आपण करत नाही तो विषय वेगळा, आपल्याकडं फास्ट टेक्निकची कामाची आयडिया आहे म्हणून बाकीचे लोक लेके जायचे क्लिअर काम नाही करत. 60-70 रुपये का चीज आहे अंदर आहे. चल काही नाही, ते बोलू बघता ते ऑइल पेंटचे रोलर ब्रश आहेत ते फेकून देऊ का म्हणलं नको. आता ह्याच्या अगोदरच्या कामाला आपण तो वापरला होता, पाण्यात ठेवला तर चांगला राहिला. 1 आठवडा 2 आठवडे ब्रश चांगले राहतात, त्यानंतर खराब होतात. तर असंच प्रेम राहू द्या. यूट्यूबवर आपल्याला सर्च करा, गुगलवर सर्च करा, कामं देत जा, कामं चांगली करू. हां, अति जास्त पैसे वगैरे घेऊन काम करत नाही. कामाची योग्य मोबदला मिळाल्यानंतर आम्हाला आनंद वाटतो काम करण्यासाठी, खूप छान काम करण्यासाठी. का जे काम आपण आपल्यासारखं कोणी करू शकत नाही असं काही नसतं. आमच्यापेक्षाही छान काम करणार आहेत, पण मग आम्हाला पण वाटतं आपल्यासारखं काम नाही कोणाला भेटलं पाहिजे. आपण जे काम केले, आता कोणी पण सांगायचं हा ट्रॅक्टर इमोशनल मारला आहे, 0 लेवल घेतली आहे रोलरची. रोलर तुम्हाला दाखवेल एक वेळेस आपण कसे वापरतो. आपण जाड धाग्याचे रोलर वापरत नाही, एशियन कंपनीचे स्पेशल रोलर वापरतो. आता ट्रॅक्टर इमोशनल वापरण्यासाठी आपण ह्या पद्धतीचे पातळ रोलर वापरतो. म्हणजे माझं नाक आहे ना, नाक किंवा अंगठा एवढ्या जाडीचे रोलर आपण वापरतो. जास्त जाडीचे रोलर आपण वापरत नाही. हा जास्तीत जास्त 1 इंचीचा रोलर असेल, 1 इंचाच्या पेक्षा जास्त नसेल, त्याच्यात त्याचा धागा वगैरे सगळं. म्हणजे असल्या 0 फिनिशिंगचे रोलर वापरण्यासाठी मेहनत लागते भरपूर. का तर याच्यामध्ये मटेरियल उचलता येत नाही, कोणत्याही प्रकारचं जास्त मटेरियल उचलता येत नाही. फिनिशिंग काढण्यासाठी मटेरियल सोडावं लागतं. ते मटेरियल सोडण्याची कला जमली पाहिजे. आज पेंटिंगचं काम जमलं आहे, मी रोलर उचलला आहे, मी मारू शकतो, मी कटिंग काढू शकतो. हे नवख्या पोरांची कामं झाली. काही रेटला कामं घेतात. चांगले रेट घ्या, नवीन असू जुना असू चांगले रेट घ्या. चांगले रेट घेतल्यानंतर काम करण्याला वेळ द्या, काम चांगलं करून घ्या. लोक 2 ते 3 वर्ष व्यतिरिक्त काम करत नाही. त्यासाठी चांगलं काम करा. आपल्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि लोकांनाही चांगलं वाटलं पाहिजे. खरंच पेंटर आहे बाई, चांगलं काम करतो. आपण चांगलंच काम करण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येक वेळेस. तर कसं असतं, पहिले प्रायमर, पुट्टी, मग परत प्रायमर, घासकाम झाल्यावर प्रायमर. घासकाम करताना कोणत्या पद्धतीचं घासकाम लोक करतात ते मला माहिती आहे. मी माझ्याकडे पण चुका झालेल्या आहेत. मी काही आत्ता लगेच शिकलो चालू झालं असं काय, मी पण खूप चुका केल्या. 20 वर्ष पेंटिंगच्या क्षेत्रात घालवले. काय बारीक चुका केल्या जातात. मला स्वतः पेंट काम करताना आवडतं, दुसऱ्याचं काम मला आवडत नाही झटकनी, पण करून घ्यावं लागतं, सापातून घ्यावं लागतं. काय होतं,
दोन पैसे मिळण्याच्या अपेक्षा सगळ्यांनाच असतील. काही ठिकाणी कस्टमर असे भेटतात ना का पैसेच राहत नाही. हजेरीसुद्धा 500 रुपयाच्या वरती सुटत नाही. 1200 रुपये हजेरी झाली. आपणच स्वतः 1200 रुपये हजेरी देतो. 1200 रुपये म्हणजे 12 तासाला, 8 तासाला 800. नाहीतर 1200 रुपयासाठी मला फोन करत असाल तर तुम्ही 1200 रुपये हजेरी देता, मला काम द्या. आपण 800 रुपये हजेरी देतो. त्याच्यात जाणं येणं तुमचं असतं. आणि प्रत्येक दिवस 12 तास काम नसतं. क्वचित आठवड्यातून 1-2 दिवस 12 तास काम मिळतं. बाकी 8 तास रेग्युलर असतं. 8 तासात तुम्ही जेवण आणायचं, तुम्ही तुमचं जायचं यायचं बघायचं. म्हणजे तुमच्या हातात 700-750 रुपये हजेरी राहतो. जे नाही म्हटलं तर 21-1,000 रुपये आपण पेमेंट देतो. असा 24 आहे, पण जाणं येणं लागतंच भाऊ. जरा समजून घ्या. काही शब्द काय मराठी भाषा आहे, वळती तशी वळते, वळावता येईल तशी वळते. त्याच्यामुळं व्हिडिओ खूप मोठा होत चालला आहे मला वाटतं. तर चला, बाय बाय.